नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाच्या उपासनेसाठी सोमवारला दूध अर्पण करण्यामागील कारण काय आहे, तसेच श्रावणात महादेवांना प्रिय असलेले पत्र वाहण्याचे धार्मिक असे महत्त्व काय आहे, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेवांना बेलपत्र वाहण्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. बेलपत्राचे धार्मिक महत्त्व असे: त्रिदेव आणि त्रिगुणांचे प्रतीक. बेलपत्राची 3 पाने म्हणजे त्रिदेव, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रतीके मानली जातात. तसेच ती सत्व, रज आणि तम या त्रिगुण गुणांचे प्रतिनिधित्व करतात. महादेवाची त्रिनेत्रे. बेलपत्राच्या 3 पानांना भगवान शिवाचे 3 डोळे म्हणजे त्रिनेत्र असेही मानले जाते. पापांचा नाश. असे मानले जाते की महादेवाला भक्तिभावाने अर्पण केलेले एक एक बेलपत्र जन्मांतराच्या पापांचा नाश करते. या मागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून जेव्हा अत्यंत विषारी असे हलाहल विष बाहेर पडले, तेव्हा सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान शिवाने ते प्राशन केले. विषामुळे त्यांच्या शरीराचा दाह, जळजळ होऊ लागला आणि तापमान वाढले. त्यावेळी सर्व देवतांनी महादेवांच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी त्यांच्या शिरावर थंड पाणी, दूध आणि थंड गुणधर्म असलेले असे बेलपत्र वाहिले. बेलपत्राच्या थंड प्रभावामुळे महादेवांच्या शरीरातील जळजळ शांत झाली. तेव्हापासून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. आता याला आयुर्वेदाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. शास्त्रानुसार श्रावण महिन्यामध्ये वातावरणात भरपूर आर्द्रता आणि बुरशीजन्य संसर्ग असतो. बेलपत्र हे एक उत्तम औषधी वृक्ष आहे. बेलपत्रामध्ये त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ शांत करण्याचे गुणधर्म असतात. हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असून शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. आता आपण जाणून घेऊया बेलपत्र वाहण्याचे नियम आणि पद्धत काय आहे आणि कोणती काळजी घ्यावी. 1. कसे वाहावे. बेलपत्र वाहताना नेहमी त्याची गुळगुळीत चकाकणारी बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने उलटे व्हावे. 2. अखंड असावे. बेलपत्र कुठेही फाटलेले, कापलेले किंवा किडलेले नसावे. ते नेहमी 3 पानांचेच म्हणजे त्रिदल असावे. 3. अनामिका बोटाने अर्पण करा. बेलपत्राचा देठ, अंगठा, अनामिका आणि मधले बोट धरून महादेवाला ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अर्पण करा. 4. पुनर्वापर शक्य. जर नवीन बेलपत्र उपलब्ध नसेल तर आधी वाहिलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा महादेवाला अर्पण केले जाऊ शकते, कारण बेलपत्र कधीही शिळे किंवा अशुद्ध होत नाही. आता आपण जाणून घेऊया श्रावण सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करण्यामागे पौराणिक, धार्मिक तसेच वैज्ञानिक असं कारण काय आहे. शिवलिंगावर भगवान शंकराच्या निराकाराला आपण दूध, तूप, मध, दही, पाणी इत्यादी अर्पण करतो. याला 2 कारणे आहेत. पहिले कारण वैज्ञानिक आहे आणि दुसरे कारण पौराणिक आहे. आपण ही दोन्ही कारणे थोडक्यात जाणून घेऊया. धार्मिक कारण असे की दूध हे शुद्धता, सात्विकता आणि पोषणाचे प्रतीक मानले जाते. महादेवाला भोलेनाथ म्हटले जाते, जे अत्यंत साध्या आणि शुद्ध भावनेने प्रसन्न होतात. श्रावण सोमवारी दूध अर्पण करून भक्त आपले मन, विचार आणि शरीर शुद्ध करून महादेवाला समर्पित करतात. पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथन केले तेव्हा प्रथम त्यातून विष बाहेर आले. या विषाचा धोका संपूर्ण जगावर होऊ लागला. ही आपत्ती पाहून सर्व देवता आणि राक्षसांनी भगवान शिव यापासून बचावासाठी प्रार्थना केली, कारण या विषाची उष्णता आणि परिणाम सहन करण्याची शक्ती फक्त भगवान शिव यांच्याकडे होती. भगवान शिवाने कोणत्याही क्षणाचा विलंब न करता जगाच्या कल्याणासाठी संपूर्ण विष आपल्या कंठात धारण केले. विषाची तीव्रता आणि उष्णता इतकी होती की भोलेनाथांचा गळा निळा पडला आणि त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले. या विषाचा प्राणघातक परिणाम शिव आणि शिवाच्या केसांमध्ये विराजमान असलेल्या गंगा देवीवर पडू लागला.
तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी पाण्याची थंडता देखील कमी जाणवू लागली. सर्वांचा सल्ला ऐकून विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शिवाने दुधाचे सेवन केले आणि त्यांच्यावर दुधाने अभिषेकही करण्यात आले. तेव्हापासून शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा चालू आहे असे म्हटले जाते. महादेवाला दूध प्रिय आहे आणि श्रावण महिन्यात त्यांना दुधाने अभिषेक केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आता यामागे वैज्ञानिक कारण देखील असते. श्रावण महिना हा पावसाळ्याचा काळ असतो. या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रता जास्त असते आणि पचनशक्ती मंदावते. पूर्वीच्या काळात पावसाळ्यात गवतात कीटक व सूक्ष्मजीव वाढत असल्याने हे खाणाऱ्या गाई म्हशींच्या दुधात दोष निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात म्हणजे विशेषतः श्रावणामध्ये दूध पिळे टाळून ते ईश्वराला अर्पण करून त्याग करण्याची परंपरा निर्माण झाली, जेणेकरून आरोग्य चांगले राहील. असे म्हटले जाते की शिवलिंग हा एक विशेष प्रकारचा दगड आहे. या दगडाला क्षरणापासून वाचवण्यासाठी त्यावर दूध, तूप, मध, साखर या प्रकारचे गुळगुळीत आणि थंड पदार्थ अर्पण केले जातात. जर तुम्ही शिवलिंगावर काही चरबीयुक्त किंवा तेलकट पदार्थ अर्पण केले नाहीत तर कालांतराने ते ठिसूळ होऊन खंडित होऊ शकते. परंतु जर त्याला नेहमी ओलसर ठेवले तर ते हजारो वर्षे तसंच राहील, कारण शिवलिंगाचा दगड वरील सर्व पदार्थ शोषून घेतो, जे एका प्रकारे त्याचं अन्नच आहे. 3. दूध, तूप, मध, दही इत्यादी शिवलिंगावर योग्य प्रमाणामध्ये आणि विशिष्ट वेळी अर्पण केले जातात आणि शिवलिंग हाताने चोळले जात नाही. जास्त प्रमाणात अभिषेक केल्यास किंवा हाताने चोळल्यास शिवलिंगाचे क्षरण होऊ शकतं. म्हणूनच विशेषतः सोमवार आणि श्रावण महिन्यात अभिषेक करण्याची परंपरा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.